उठा उठा गोविंदा, सकाळ झाली आता. चिमणे पाखरू चिव चिव करती, गाय गोट्यात उमरती. गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली. नमस्कार यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. झाली माझी कामाची सुरुवात. माझे रोजचे काम आता बघा, तुळसची सेवा चालू आहे माझी. मी तुम्हाला आहे ना आज आहे ना सूर्यनारायणच्या विषयी आणि तुळसच्या विषयी सांगणार आहे बरं का. आमच्या खेड्यागावामध्ये ऊस तोडणार बाया आहेत ना, म्हणजे ते गाड्या असतात ना, ऊस तोडायला जातात ते लोक. 4 वाजायचे उठून गेलेले असतात. आम्ही 5 वाजता उठतो. असं गाड्या जातात ना 4 वाजेपासून, बिचारे मजूर कामाला चालले जातात खेडेगावामध्ये. आम्ही पण आहे ना 9ला म्हणजे सगळे स्वयंपाक वगैरे करून आम्ही पण 9ला शेतात चालले जातो. चला मग आता आपण आहे ना पटपट सगळे तयारी करून आहे ना तुम्हाला एक तुळसाबाईचा मंत्र सांगणार आहे मी आणि सूर्यनारायणबद्दल सांगणार आहे. कसं रोज तुळसला दिवा लावला की तो मंत्र म्हणायचा असतो पाणी टाकून. मग तो मंत्र दाखवणार आहे मी. माझ्या मनी प्लॅनला बी पाणी घातलेलं होतं मी आज. छान हिरवापणा आलेला आहे त्याला. हे बघा. तुळशी श्री सखी शिवे पापहरणी पुण्य दे नमस्तुते नारदा नुते नमो नारायणी प्री. हा मंत्र रोज म्हणायचा असतो. मी रोज म्हणते त्याला, तुम्ही पण म्हणा बरं का हा मंत्र. आणि आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीरामचं 15 रांगोळी मी रोज आहे ना तुळसाबाईला घालते. आज आम्हाला आहे ना शेतामध्ये जायचं होतं, पण मी काय गेली नाही. आलेला आता मला शेतात जायचं का रोज जात होते. खूप ऊन लागतं आहे आता. रोज 9 वाजता आम्ही शेतामध्ये निघून जातो, पण आज काय गेली नाही मी. आमच्या गावचा बाजार होता. आणि हे सूर्यनारायणला जेव्हा पाणी टाकतो ना आपण, तेव्हा त्याच्यामध्ये ना साखर टाकायची. आपल्यातल्या तर काही दुरापणा, आपल्या आजूबाजूचे नातेवाईक असतात त्यांच्या घरातला काही वातावरण राहतो, दुरावाज असतो. आता कसं म्हटलं की जरासं परिवारमध्ये येता आबुलापणा तो आहे ना दूर होतो. म्हणजे गोडाई वाढते बुवा. जिथं गेलं की तिथं आपल्याला म्हणजे गोडपणा मिळतो. सूर्यनारायणला पाण्यामध्ये साखर टाकून त्याला अर्पण करायचं असतं. मी आज आहे ना मोठी रांगोळी घातलेली. ही माझी 11 ते 6 रांगोळी आहे. मला इतक्या रांगोळ्या येतात ना, मला चालू उईमध्ये मी लगेच काढून घेते. मला मनात आली की सुचली की कोणाच्या अंगणात दिसली का ती रांगोळी, मी लगेच आहे ना घरी आली की उईमध्ये उतरून घेते. भजनं असो, देवाचे भजनं असो. जर कोणी आमच्या गावात आहे ना मोठे कीर्तन होतात, बायांच्या पण कीर्तन होतं. आजसुद्धा आमच्या गावात आहे ना एका बाईचं कीर्तन आहे. ती आजी वारलेली ना, तिथं तिचं याच्यासाठी ना कीर्तन ठेवलेलं आहे. मग आम्ही ना तिथं कीर्तनला गेलो की त्यांनी जो श्लोक म्हटलेला राहतो ना, तो लगेच मी आल्या घरी किती का राहतोय ना 11:30-12 वाजून जातात घरी. लगेच वहीवर लिहिते मी. तुम्हाला आहे ना माझं एक दिवस जे लिहिलेलं आहे, माझे पुस्तकं भजनाचे, देवांचे, माझ्या घरी काय काय वस्तू आहे देवांविषयी, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. मग आता आहे ना गरम अद्रकच्या चहा करते आणि तो पिते आणि माझ्या दुसऱ्या कामाला सुरुवात करते मी. मला आज आहे ना माझ्या घरच्या शेतात जायचं आहे. मी ते तुम्हाला दाखवणार आहे. चला मग तायांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.